किती वर्ष झाली असं? 50 एक वर्ष, 50-60 वर्ष झाली. आणि पूर्णपणे मातीचा घर आहे ना या? पूर्ण मातीचा. फक्त आता प्लॅस्टर केला सिमेंटने, सिमेंटने प्लॅस्टर केलं. पण भिंती मातीची आहेत पूर्णपणे. होय, होय. तरी साधारण किती वर्ष आली असतील ही? तरी 60 वर्ष झाली. असा पडवी आणि लोटो हे बघा, देवाचं घर. सगळा जुना काय असा. दरवाजाची रचना बघा कशी आहे. उंबारटो बघा किती उंच आणि खिडकी बघा जुन्या काळातली. आणि मित्रांनो हे समोर दिसत ती बनाटी गाठी. पूर्वी बनाटी फिरवायची. पिढी गेली, त्यांच्या वडिलांची गेली, हां, अशी खूप वर्ष गेली. म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी 60 वर्ष अधिकच होऊन गेली आहेत. अधिकच असेल इथं. हो. जुना असला 100-1 वर्ष अधिकच असेल. ती पिढी गेली ना आजी पंचायती. 100-150 वर्ष तरी असताला जुनं घर. मी मयुरेश वर्धेकर पुन्हा तुमचा कोकणी मैगो चॅनल स्वागत करतोय. मित्रांनो मी इले पोवले गावात आणि आसावाडी घाडीवाडी आणि एकदम जुना घर दाखवणार असे. आणि त्या पूर्णपणे मातीचा असा. 100 ते 150 वर्ष झाली असली, अधिकच झाली असली. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला समोरची बाजू आणि असा आतमधला जाऊचो गेट. पूर्णपणे मातीचा घर असा बघू शकता. मातीच्या भिंती बनवलेल्या असत. त्याचा समोरचा बाजू याचा समोरची बाजू असा खळा, याचा तुळस. चला आतला भाग दाखवते तुमका. असा पडवी आणि लोटो हे बघा, देवाचं घर. सगळा जुना काय असा. दरवाजाची रचना बघा कशी आहे. उंबारटो बघा किती उंच आणि खिडकी बघा जुन्या काळातली. आणि खुंटी कपडे अडकूसाठी, सामान अडकूसाठी बनवलेली होती. आणि या असा बघू याच्याच काय काय सामान ठेवतात. आणि मित्रांनो समोर दिसत ती बनाटी गाठी. पूर्वी बनाटी फिरवायची. मित्रांनी बनाटी गाठी पूर्वी कार्यक्रमात लग्नात वगैरे काठी फिरवायचे. आता ह्यो खेळ कमी झालो. तेव्हा ही एक असा आणि एक असा, 2 असत. मित्रांनो ह्यो पूर्णपणे लाकडी खांब असत आणि एका रॅप करून ठेवल्याने असं. पूर्णपणे लाकडाचे खांब असत ते बनवलेले. मित्रांनो आतमधला एरिया बघूया वळायचो. पूर्णपणे मातीचा असा ह्यानं सारवलेलं वळ आणि वरचं लाकडी भाग पूर्णपणे छत. आणि या साईडला गणपती असतं. आणि मंडपी या साईडला एक खोली असत आणि या साईडला ही मागची बाजू असा. मित्रांनो या मागच्या बाजूकडे जाऊया काय आता बघूया. काय म्हणतं हे बघा ही मागची बाजू असा. मागसून बघा घर. चला बाहेर जाऊया आता. मित्रांनो वरच्या साईडला आता जाऊया. वर बघूया माळो. मित्रांनो बघा माळो. सगळा जुना सामान इथे वर ठेवला आता. हे बघा माळो असा खोली बनवलेला की असा. आणि वर इकडे सामान ठेवतात आणि पूर्णपणे लाकडी असा माळो.
वरसून बघा पूर्णपणे चप्पल लाकडी असा. जुनी वस्तू ठेवलेली असतात, काय काय जुनी वस्तू घरातली. तुला जाऊया आता खाली पूर्वी उंबरा. जुन्या दरवाजाचा उंबरा. उमरा. आणि मित्रांनो हे बघा टेबल जुन्या काळातली. चोपाळा. काय म्हणतात? चोपाळा. चोपाळो. आणि ते खालचं ते हे जुन्यातला चौरंग. मित्रांनो चोपाळो. आणि या खाली असं चौरंग पूजा वगैरे केली जातात. हे बघा मस्त दिसतं, एक नंबर असा. दरवाजाची रचना बघा, दरवाजा एकदम छोटासा असा आणि उंबरठो उंच असा. आता अशी घरा काही बघू भेटत नाही. आणि दरवाजा लाकडी असा बघा, बांधकाम सुद्धा बघा मजबूत असा. आणि जुन्या काळातली डिझाईन असा, आता अशी डिझाईन काही बघू भेटत नाही दरवाजांची. आणि दरवाजा हे बघा लॉक अडकूसाठी. आणि मित्रांनो जुन्या दरवाजाची कडी बघा कशी असतात, मला दाखवते. हे बघा ही कडी हे बघा आतमध्ये घालूची असतात. असे 2 कडी असतात, आतमध्ये घातल्यावर दरवाजा लॉक व्हायचा. किती वर्ष झाली असं? 50 वर्ष 50-60 वर्ष झाली. आणि पूर्णपणे मातीचा घरा ना या, पूर्ण मातीचा. फक्त आता प्लॅस्टर केला सिमेंटने. सिमेंटने प्लॅस्टर केलं. पण भिंती मातीची आहेत पूर्णपणे. होय. तरी साधारण किती वर्ष आली असतील ही? तरी 60 वर्ष झाली. त्यांची पिढी गेली, त्यांच्या वडिलांची गेली, हा. अशी खूप वर्ष गेली. म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी 60 वर्ष अधिकच होऊन गेली आहेत. अधिकच असेल इथं. जुना असला 100 वर्ष अधिकच असेल. ही पिढी गेली ना आजी पंचायतची. 100-150 वर्ष तरी असताना जुना घर. विराडा राहतात हवे. 5 बेडा होता. आता मध्ये 22 घरात ची वाडी आहे मोठ्या घराची. आणि देवघरा एकूण म्हणजे किती माणसं आहेत तरी? एका कुटुंबात नाही म्हटलं तरी आता 500 तरी आहेत. एवढी मोठा वाड ह्या मेन घर मेन घर म्हणतात देवघर. देवघर घाई आहे. 500 भरपूर माणसं आहेत. मोठा कुटुंब. हा? मोठा कुटुंब. मोठा कुटुंब. सगळे कार्यक्रम आहेत होतात ना. सगळे कार्यक्रम आहे एकत्र. वेगवेगळं नाही आता तर पण काम असलं देवघरातलं. गणपती बिग सगळा एकत्र सर्व कुटुंब. जाऊया बाहेरचो पेस बघा. भारी वाटला येऊन, एक नंबर वाटला. तर 1 नंबर घर असा. चला आता जाऊया घरात, वाट धरूया. घरात लांब बघा किती खूप मोठा घर असा. पिरांचा संपत नाही. मित्रांनो खूप जुना घर असा, नाही म्हटलं 100-150 अधिकच होऊन गेली असत. आणि आज मी लय पोयरे गावात घाडीवाडीत, तरी खूप जुनं घर असा. आणि या क्वचित ठिकाणीच बघू भेटता.
तरी असंच येत राहा, माझा व्हिडिओ बघित राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओत.